नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल लोखंडे पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहोत। मित्रांनो, आपण हे व्हिडिओमध्ये बघणार आहोत की पोस्ट ऑफिस निकाल जाहीर झालेला आहे। जो तुम्ही जुलैमध्ये जे फॉर्म भरले होते त्याचा निकाल आज जाहीर झालेला आहे। तुमचं नाव यादीमध्ये आहे किंवा नाही हे चेक करण्यासाठी, म्हणजे तुमचं नाव यादीमध्ये आहे किंवा नाही, रिझल्ट कसा चेक करावा आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला भेटत असतात। चला तर मित्रांनो, मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात प्रथम मित्रांनो, तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम ओपन करायचं आहे। क्रोम ओपन केल्यानंतर सर्च बारमध्ये GDS ऑनलाइन असं सर्च करायचं आहे। GDS ऑनलाइन सर्च केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पहिलीच वेबसाईट दिसेल। मी तुमच्यासाठी झूम करतोय। ही जी पहिलीच वेबसाईट आहे इंडियन पोस्ट GDS ऑनलाइन, याच्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल। आता याच्यामध्ये मी तुम्हाला झूम करून दाखवतो। इथं सर्वात लास्ट GDS ऑनलाइन एंगेजमेंट शेड्यूल्ड जुलै 2024 शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट हे इथं कोपऱ्यामध्ये आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं आपला महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर इथं लिस्ट ऑफ शॉर्टेड कॅन्डिडेट असं नाव येईल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये फाईल ऑटोमॅटिकली डाउनलोड होऊन जाईल। ती फाईल तुमच्या फाईल मॅनेजरमध्ये असेल, तिला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर अशा प्रकारे संपूर्ण PDF तुमच्यासमोर ओपन होईल। बघू शकता मित्रांनो तुम्ही GDS ऑनलाइन एंगेजमेंट शेड्यूल्ड जुलै 2024 महाराष्ट्र सर्कल लिस्ट 1 ही प्रसिद्ध झालेली आहे। याच्यामध्ये बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे कॉलम आहे। सिरियल नंबर, डिव्हिजन, ऑफिस, पोस्ट नेम, पोस्ट कम्युनिटी, रजिस्टर नंबर आणि मार्क्सचा कॉलम आहे, म्हणजे मेरिटचा। त्याच्यानंतर डॉक्युमेंट टू बी व्हेरीफाईड विथ, इथं डिव्हिजन दिलेले आहे सर्व। ज्याचं नाव यादीमध्ये आहे, म्हणजे जो कॅन्डिडेट सिलेक्ट झालेला आहे त्यांनी त्यांच्या नावासमोरील म्हणजे लास्ट कॉलममध्ये इथं डिव्हिजन दिलेलं आहे। जसं अहमदनगर डिव्हिजन असेल, असं बीड डिव्हिजन असेल, ह्या डिव्हिजनमध्ये जाऊन तुम्ही तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे। मित्रांनो, तुमच्याकडे तुम्ही जेव्हा फॉर्म भरलेला असेल त्या टायमाला तुमच्या नंबरवर रजिस्टर नंबर आलेला असेल। हा रजिस्टर नंबर इथं सर्च करून इथे सर्च बारमध्ये तुमचा रजिस्टर नंबर सर्च करायचा आहे आणि तुमचं नाव हे चेक करायचं आहे, कारण ही लिस्ट खूप मोठी आहे। तुम्ही एक एक नाव जर चेक करत बसाल तर तुमचा खूप वेळ वाया जाईल। बघू शकता मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे ही PDF आहे। आता याच्यामध्ये कॅटेगरीनुसार मेरिट लिस्ट लागलेली आहे। EWSमध्ये 97%, ओपनमध्ये 98% आणि SCचा सुद्धा बघू शकता 97%, STचा आहे 95%, म्हणजे पूर्ण 90च्या पुढे 95च्या पुढे मेरिट लागलेले आहे। अशा प्रकारे तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना ही माहिती शेअर करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।